हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं क्राफ्टर मोनिका या नवीन चॅनलला। चला तर आज आपण पाहूया अहिल्यानगरमध्ये डोंगरगड म्हणून भाग आहे, तेथे रामेश्वरम म्हणून महादेवाचं मंदिर आहे। मंदिराच्या परिसरामध्ये रामांचं कुंड आहे, त्याला रामकुंड म्हणून ओळखले जातात। श्री सीता मातेची नाणी आहे, अजून महादेवाचं मंदिर आहे, श्री दत्तांचं मंदिर आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे। इथे श्रीरामांनी वास्तव केलं होतं म्हणून हे श्रीरामांचं ठिकाण म्हणून पण सुद्धा ओळखलं जातं। आणि मंदिरमध्ये आपण बघू शकता श्रीकृष्णांची मूर्ती आहे, श्रीकृष्णांचं सुद्धा मंदिर आहे। अजून मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, त्याच्या बॅक साइडला खूप मोठा हिरवागार परिसर आहे, धबधबा, पाणी, तलाव सगळं काही आहे। आलेल्या यात्रेकरूंसाठी सुद्धा इथे भक्तनिवास म्हणून यात्रेकरूंसाठी सोय आहे। परिसरमध्ये बघू शकता मंदिराचा आम्ही व्हिडिओ काढलेले आहे, फोटो सेक्शन केलेला आहे। खूपच सुंदर परिसर आहे। इथे छोटासा एक पाण्याचा कुंड आहे, त्यामध्ये सगळेजण पैसे टाकतात, कॉइन वगैरे, आणि आपली जे काही मनात असेल, इच्छा असेल ते तिथे पूर्ण होते असे बोलले जाते। त्यानंतर तिथे शेजारीच एक नदी आहे, खूप सुंदर परिसर आहे, तिथे आम्ही सुद्धा फोटो सेक्शन केला। मंदिराच्या परिसराभोवती खूप थंडगार वातावरण होतं, काही ठिकाणी पाणी वाहत होता, हिरवीगार झाडे होती। पावसाळ्याच्या ऋतूंमध्ये हे मंदिर आणि मंदिराचा परिसर अगदी मनमोहक वातावरण निर्माण करतं। तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की भेट द्या।